विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी या विषयामध्ये इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना लेटर रायटिंग हा 5 ते 8 गुणांचा प्रश्न प्रत्येक परीक्षेत हमखास विचारला जातो. इंग्रजीमध्ये लेटर रायटिंग करताना काही वेळा तुम्हाला काही हिंट्स दिलेल्या असतात. त्या आधारे तुम्हाला पत्र लिहायला येतं किंवा एखादा विषय दिलेला असतो, त्या आधारे तुम्हाला तुमचं पत्र लिहायचं असतं. आज आपण अ लेटर ऑफ थँक्स टू युअर मदर हे पत्र अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही हे पत्र लिहून घेऊ शकता. तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. क्वेश्चन इज राईट लेटर ऑफ थँक्स टू युअर मदर फॉर हर हेल्प इन युअर स्टडीज. रिअरेंज द गिवन सेंटेन्सेस इन अ सिक्वेन्स अँड यूज देम टू फ्रेम द लेटर्स. हे लेटर लिहिण्यासाठी तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत, ती तुम्हाला योग्य सिक्वेन्समध्ये आणि लेटरचा जो फॉर्मॅट आहे, पत्रलेखनाचा जो नमुना आहे, त्या नमुन्यामध्ये आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. हे पत्र तुम्ही काळजीपूर्वक पहा, अभ्यासा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पत्र लिहून देखील घेऊ शकता. अ लेटर ऑफ थँक्स टू युअर मदर. अ लेटर ऑफ थँक्स टू युअर मदर फॉर युअर हेल्प इन युअर स्टडीज. पत्राच्या सुरुवातीला तुमचं नाव, तुमचा पत्ता, दिनांक आणि सॅल्युटेशन लिहा. जसं की दिव्या महाले, स्टँडर्ड 8, डिव्हिजन सी, नूतन मराठी विद्यालय सातारा, डेट 6 ऑगस्ट 2025. डिअर मदर असं म्हणून या पत्राला सुरुवात करण्यात आलेली आहे. पत्रामध्ये 2 परिच्छेद केलेले आहेत आणि या दोन्ही परिच्छेदांमध्ये तुम्हाला रिअरेंज करायला जे सेंटेन्स दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये, प्रश्नामध्ये, त्यांचा योग्य उपयोग क्रमाने करून घेण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे काही छोटी, सोपी, सुटसुटीत व आवश्यक आपली स्वतःची वाक्य या पत्रामध्ये ॲड करण्यात आली आहेत. ती तुम्ही नक्की पहा आणि काळजीपूर्वक आपल्या पत्राचं लेखन करा. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा. पत्राच्या शेवटी आकर्षक शेवट करून युअर लव्हिंग डॉटर दिव्या आणि शेवटी ईमेल ॲड्रेससुद्धा लिहिलेला आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक पहा. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.